अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा आणि धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध जे पुरावे आहेत ते अंजलीताई दमानिया यांनी 2 दिवसापूर्वीच अजित पवार यांना सुपूर्द केले आहे। आता अजित पवार म्हणत आहे की या पुराव्यांची मी शहानिशा करणार आणि त्यानंतरच ठरवणार की धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायचा की नाही। आता अंजली दमानिया यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले, 4 दिवसाचा वेळ घ्या, या कागदपत्रांची शहानिशा करा आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या। आम्ही काय मूर्ख नाही आहोत धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागायला। त्यांच्या आणि वाल्मिक कराड यांचे आर्थिक हित संबंध आहे, त्यामुळेच त्यांचा राजीनामा आम्ही मागत आहोत। अंजलीताई दमानिया यांची आक्रमक भूमिका आहे, जर राजीनामा घेतला नाही तर धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध PIL दाखल करणार आहे आणि त्यामध्ये सहआरोपी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पण केलं जाणार आहे। त्यामुळे आता 4 दिवसात आपल्याला बघायला लागेल अजित पवार धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत काय निर्णय घेतात। तुम्हाला काय वाटतंय, ते राजीनामा घेतील की नाही घेणार, कमेंट करा।